ओम सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपला चौथा अध्याय सुरू आहे, त्यामधले काही महत्त्वाचे श्लोक आपण घेत आहोत। आज आपण अजून एक श्लोक बघणार आहोत। तो श्लोक आहे यदृश्य लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते। हा चौथ्या अध्यायामधला 22वा श्लोक आहे। तर इथे भगवान काय म्हणतात बघा। भगवान म्हणतात कृत्वापि न निबध्यते, म्हणजे तुम्ही संसारात राहून जरी कर्म केले तरी ते कर्म तुम्हाला बांधू शकत नाही। बघा, हा उपदेश सगळ्यांसाठी दिलेला आहे। संन्यासी असो, गृहस्थ असो, कुणीही असो, तुम्ही या संसारामध्ये राहा, या संसारामध्ये कर्म करा, तरी तुम्हाला ते कर्म बांधत नाही। कारण आपल्याला सांगितलेलं आहे, भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्मानुबंधीने मनुष्य लोके, मनुष्याच्या बंधनाचं कारण हे कर्मच आहे। कर्मफळ भोगायलाच त्याला जन्म घ्यावा लागतो। आता इथे भगवंत म्हणतात की आपल्याला ह्या संसारामध्ये येण्याचं कारण काय आहे? आपले कर्म। कारण कर्मच आपल्याला बांधतात। चांगले कर्म केले तर चांगली फळं, वाईट केलं तर वाईट फळं, आणि ते भोगण्यासाठी आपल्याला जगामध्ये यावं लागतं। पण आता इथे भगवंत म्हणतात की कृत्वापि न निबध्यते, म्हणजे तुम्ही कर्म केले तरी तुम्ही बांधल्या जाऊ शकत नाही। म्हणजे बघा किती आशादायी शब्द आहे। संसारात राहा, कर्म करा, पण कर्म तुम्हाला बांधू शकणार नाही। या कर्माचं बंधन तुम्ही तोडून फेकून देऊ शकता, पण त्यासाठी मात्र काही अटी सांगितलेल्या आहे। आता काय करायला पाहिजे आपण की ज्यामुळे कर्म बांधणार नाही? त्यामधली पहिली अट आहे यदृश्य लाभ संतुष्टो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यदृश्य लाभ संतुष्टो, तुम्हाला जे काही मिळालं असेल त्यामध्ये समाधान माना। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती समाधान असू द्यावे, तुकाराम महाराज म्हणतात। तेव्हा जे तुम्हाला मिळालं त्यामध्ये संतुष्ट राहा, त्यामध्ये समाधानी राहा, त्यामध्ये आनंदात राहा। बघा, इथे भगवंतांनी आपल्याला कर्म करायला सांगितले आहे, म्हणजे कर्म करा, आळशी बसून राहू नका। आळसामध्ये पडून राहिले आणि मी समाधानी आहे त्याला अर्थ नाही। तुम्ही कर्म करा, कर्म केलेच पाहिजे, कसून प्रयत्न करा, पण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला जे काही मिळालं असेल त्यामध्ये समाधानी राहा। कारण समाधान खूप मोठा गुण आहे। ह्या मनुष्याला समाधानच नाही, ही मानसिक वृत्ती आहे। तुमच्याकडे किती आहे आणि तुमच्याकडे किती नाही यावर काहीच अवलंबून नाही। एखादा करोडोपती असू शकतो पण तो समाधानी असू शकतो, आणि एखादा गरीब पण असू शकतो पण त्याला पण समाधान नसते। किंवा एखादा गरीब असू शकतो, समाधानी असू शकतो, एखादा श्रीमंत असू शकतो पण त्याला समाधान असू शकत नाही। म्हणजे ही मानसिकता आहे। एखादा खूप श्रीमंत आहे, त्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे, तर त्याला काही पैशाची गरज नाही, पण ही वृत्ती मनामध्ये जी लोभाची वृत्ती शिरलेली आहे, त्याला वाटतं की अजून मला खूप मिळाले पाहिजे, अजून मला खूप मिळाले पाहिजे, त्यामुळे त्याला कधी शांतीच लाभत नाही। प्रयत्न अवश्य करा,
पण जे मिळालं त्यामध्ये समाधान माना. एखादा गरीब आहे, एखादा शिक्षक असेल, त्याला 10,000 रुपये पगार मिळत असेल, पण तो समाधानानं झोपू शकतो. कारण त्याला माहिती आहे की त्याचा पगार 10,000 आहे, त्याला काही मिळणार नाही. तो समाधानानं ते 10,000 रुपये स्वीकारतो आणि त्या 10,000मध्येच आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मनुष्य गरीब आहे की मनुष्य श्रीमंत आहे यावर काहीच अवलंबून नाही. ही मनाची एक वृत्ती आहे. जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये ही वृत्ती प्रवेश करते, लोभाची वृत्ती, तेव्हा तो कधीही समाधानी राहू शकत नाही. कोणतीच गोष्ट त्याला समाधानी करू शकत नाही. आणि जर मनामध्ये समाधान नसेल, जर मनामध्ये संतोष नसेल, तर काय होईल? मन चंचल होईल. रात्रंदिवस मन त्याच गोष्टींचा विचार करेल की जी गोष्ट मिळाली नाही. अरे बाबा, तुम्हाला जी गोष्ट मिळाली आहे त्याबद्दल भगवंताचे तर धन्यवाद माना. इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर मिळालेलं आहे. आता त्यामध्ये आनंदात राहा. आता मिळूनसुद्धा तुम्हाला दुःखच आहे आणि ना मिळूनसुद्धा तुम्हाला दुःखच आहे. मग अशा प्रकारचं कर्म करून उपयोग काय आहे? तुम्ही कर्म करता, पण नेहमी लोभाची प्रवृत्ती असते. अजून जास्त मिळालं पाहिजे, अजून जास्त मिळालं पाहिजे. तुम्ही कितीही श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यापेक्षा पण श्रीमंत आहे असं समजू नका. पण ही मनुष्याची वृत्ती आहे, हा मनुष्याचा स्वभाव आहे. त्यामुळे कर्म करा आणि जे मिळेल त्यामध्ये सुखासमाधानाने राहा. लोभाच्या पैशाच्या मागे धावू नका, लोभाच्या मागे धावू नका. तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचं फळ भगवंताने दिलेलं आहे. भगवंताचे आभार माना आणि त्यामध्ये समाधान माना आणि आनंदात राहा. कारण जर तुम्ही लोभी असाल तर कधीच आनंद मिळणार नाही, कधीच शांती पण मिळणार नाही. म्हणून पहिली कंडिशन सांगितली आहे भगवंताने इथे की यदृश्य लाभ संतुष्टो. दुसरी कंडिशन आहे द्वंद्वातीतो. म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेले पाहिजे. कारण हे जीवनामध्ये द्वंद्व आपल्या जीवनामध्ये लागलेलेच आहे. सुख आहे, दुःख आहे, राग आहे, द्वेष आहे, चांगलं आहे, वाईट आहे, शांती आहे, अशांती आहे, शीत आहे, उष्ण आहे. हे सगळे द्वंद्व आहे. म्हणजे जीवनामध्ये सुख आलं म्हणून खूप आनंदित होऊ नका, किंवा जीवनामध्ये दुःख आलं म्हणूनही खूप डिप्रेशनमध्ये जाऊ नका. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी येणार. सुख येणार, दुःख येणार, तुमच्या मनामध्ये राग येणार, द्वेष येणार. हे शरीराचे आणि मनाचे धर्म आहे, ते येणार. पण तुम्ही विचलित होऊ नका. येऊ द्या आले तर, पण तुम्ही शांत राहा. असं समजा की तुमचा त्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. जणू काही कोणी नाटक करत आहे, तुम्ही बघत आहात. तुम्ही फक्त बघणारेच आहात. आणि त्यावेळेस आपण विचार करायला पाहिजे. विचार खूप महत्त्वाचा आहे. आपल्या मनामध्ये जर समजा कोणाविषयी क्रोध आला तर आपण हा विचार करायला पाहिजे की हा क्रोध जो माझ्या मनामध्ये आलेला आहे तो माझा शत्रू आहे. मी त्याला बळी पडता कामा नये. मी शांत राहण्याचा प्रयत्न करेल. मी प्रतिक्रिया देणार नाही. मी सहन करेल. मी शांतपणे बघेल. मला माहिती आहे की माझ्यामध्ये क्रोध येत आहे. दुसरा रागावल्याबरोबर माझ्या आतून क्रोध येत आहे. मला दिसत आहे की आतून येत आहे. पण मी त्याला बाहेर एक्सप्रेस करणार नाही. मी शांत राहील. म्हणजे बघा, विचार केल्याशिवाय होणार नाही. आपण भावनेच्या भरात इतरांवर रागावतो, पण रागावल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. त्याचा काही उपयोग नसतो. रागावण्यापूर्वीच जर विचार केला की आता माझ्यामध्ये रागाची प्रवृत्ती येत आहे, आता मी शांत राहिलो पाहिजे, आता मी त्या रागाला कंट्रोल केलं पाहिजे. जर राग येण्यापूर्वीच जर तुम्ही त्याला कंट्रोल करू शकला, म्हणजे तुम्ही विचलित झाला नाही, तर तुम्ही बाजी मारली. अशा प्रकारची मनाची अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे की जीवनामध्ये द्वंद्व येणारच.
आपण या जगामध्ये आलेलो आहेत. इथे गरिबी आहे, अमिरी आहे, सगळं काही आहे आणि हे राहणारच आहे. पाप आहे, पुण्य आहे, चांगलं आहे, वाईट आहे. पण ह्या गोष्टीचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ देऊ नका. बघा, तुम्ही जर शांत राहिले, ह्या गोष्टी येतील आणि आपोआप निघून जातील. त्या तुमच्यावर हावी होऊ शकत नाही. तुम्ही या प्रवृत्तींनी प्रभावित होऊन कर्म करू नका. भावनेच्या भरात कर्म करू नका. तुम्ही भावनेच्या भरात जर कर्म केलं म्हणजे तुमच्या मनावर कंट्रोल नाही. म्हणजे तुम्ही अजूनही द्वंद्वाच्या पलीकडे गेले नाही. ह्या गोष्टी तुमच्यावर प्रभाव पाडतात आणि तुम्ही त्यांच्या प्रभावामुळे वाईट गोष्टी करता जगामध्ये. चांगल्या गोष्टी करणं छान आहे. जर इतरांचं कल्याण करता आलं तर चांगलंच आहे. पण हे आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडतात, गुन्हे घडतात, पाप घडतात, हे कशामुळे? कारण आपण त्यावेळेस आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की काम करत असताना ह्या गोष्टी येणारच आहे. कधी तुमचा लोक अपमान करतील, कधी तुमची स्तुती करेल, कधी तुमची निंदा करेल, कधी तुमची प्रशंसा करेल. ह्या गोष्टी काम करताना स्वाभाविकच आहे. पण ह्या गोष्टी जरी आल्या तरी त्यामुळे आपण काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही आणि शांत स्वभावानं सगळं बघायचं. मुळीच विचलित व्हायचं नाही. खूप आनंदित पण व्हायचं नाही, खूप दुःखित पण व्हायचं नाही. समजायचं की हा जगाचा स्वभावच आहे. शरीर धारण केल्यावर ह्या गोष्टी येणारच आहे आणि अशा प्रकारे मनामध्ये पक्का विचार करून ह्या गोष्टींच्या पलीकडे जायचं. हे जे द्वंद्व आहे, द्वंद्वातीतो अतीत, ह्या द्वंद्वाच्या तुम्हाला अतीत जायचं आहे. काम करा पण शांत डोक्यानं करा. तुम्ही जेवढं शांत डोक्यानं काम कराल तेवढं तुम्ही काम जास्त करू शकाल. पण तुम्ही जर काम करताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी इरिटेट झाले, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला राग आला, तुम्हाला क्रोध आला, तुम्ही उगीचच कुणाला टाकून बोलला, बघा तुमचं मन अशांत होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कर्म करताना येणार आहे. कारण कर्म म्हणजे समुद्राच्या लाटा आहे, कर्म म्हणजे संघर्ष आहे. तेव्हा जो कर्म करतो त्याला माहिती असते, जो कर्मच करत नाही त्याला ह्या गोष्टी अनुभवाव्या लागणारच नाही. पण जो कर्म करतो त्याला ह्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. म्हणून काही कर्म सोडून द्यायचं का? नाही. म्हणून कर्म सोडायचे नाही, कर्म करायचं. ह्या गोष्टी येतील पण आपल्याला त्यांच्या पलीकडे जायचं आहे, त्यांच्या अतीत जायचं आहे. समुद्रामध्ये लाटा येणारच आहे, त्या काही थांबणार नाही. तेव्हा त्या लाटांच्या पलीकडे जायचं आहे. मनाला शांत ठेवायचं आहे, त्यावर तरंग उठू द्यायचे नाही. हा जो आपला चित्तसागर आहे, त्या मनाच्या चित्तावरती प्रवृत्ती उठू द्यायच्या नाही, लाटा उठू द्यायच्या नाही. हे आहे महत्त्वाचं. तरच आपण या जगामध्ये राहून कर्म करूनही बांधल्या जाणार नाही. तर पहिलं आहे यदृश्य लाभ संतुष्टो. दुसरा आहे द्वंद्वातीतो, सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे जा. तिसरा आहे विमत्सरः, म्हणजे कुणाचाही मत्सर करू नका, कुणाचीही ईर्ष्या करू नका. काम करताना हे स्वाभाविक आहे. आपल्यापेक्षा जो चांगलं काम करतो त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये स्वाभाविकच ईर्ष्या निर्माण होते, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये जेलसी निर्माण होते. अरे हा तर माझ्यापेक्षा हुशार आहे, याचं प्रमोशन झालं, हा पुढे पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग आपण त्याला हानी करण्याचा प्रयत्न करतो. याला कसं खाली ओढलं पाहिजे, त्याच्यावर कसे खोटे आरोप लावले पाहिजे. म्हणजे बघा, आपण कुणाचं चांगलं बघू शकत नाही. ह्या जगामध्ये चांगले लोक आहे. आपला मित्र असेल, आपल्यापेक्षा हुशार असेल, कारण भगवंताने त्याला बुद्धी दिलेली आहे, तो आपल्यापेक्षा हुशार आहे, चांगलं काम करू शकतो. म्हणून त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेषभावना ठेवणं हे किती वाईट आहे. तेव्हा तुम्ही काम करा, तुमच्यापेक्षा हुशार असतील त्यांचं अभिनंदन करा, त्यांची प्रशंसा करा, त्यांच्यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, त्यांचं अनुसरण करा.
पण त्यांना त्रास देऊ नका, त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्याविषयी द्वेष बाळगू नका. कारण त्या व्यक्तीला काहीच होणार नाही, पण मात्र तुमचं मन कलुषित होईल, तुम्ही तुमचीच हानी करून घ्याल. त्या व्यक्तीवर काही परिणाम होणार नाही, पण बघा आपलं मन कसं असतं. आपलं मन कधीही कुणाचं चांगलं बघत नाही, त्याला चांगलं बघवतच नाही. तो नेहमी इतरांचे दोषच बघणार. कितीही जरी चांगलं काम करत असेल तरी कुठे ना कुठेतरी तो दोष काढणारच. हा मनुष्याचा स्वभावच आहे. तेव्हा इथे जर चांगलं असेल तर चांगलं म्हटलं पाहिजे, आणि लोक चांगले कामं करतात. आता राजकारणामध्ये बघा, एखादं सरकार खूप चांगलं काम करते, पण विरोधी पक्षाचं काम काय, कोणतंही काम करा, विरोध करणं हाच त्यांचा बिझनेस आहे. कितीही चांगलं काम करा, पण विरोधी पक्ष नावच विरोधी पक्ष आहे ना. विरोधी पक्ष नुसतं विरोधच करणार. तुम्ही जर काही वाईट गोष्टी असेल त्याला विरोध करा, तुम्ही चांगल्या गोष्टींनाही विरोध करता. तुम्ही वाईटांचा विरोध करताच. भ्रष्टाचार असेल, स्कॅन्डल असेल, करप्शन असेल, त्याचा विरोध करा. पण जर लोकहिताचं काही चांगलं काम होत असेल तर ते तुम्ही मान्य करायला पाहिजे. पण नाही, नावच विरोधी पक्ष आहे, विरोध करणं हाच त्यांचा स्वभाव आहे. चांगलं असो की वाईट असो, विरोध करायचा म्हणजे विरोध करायचा, विरोधासाठी विरोध करायचा. हे मात्र योग्य नाही. तेव्हा आपण हे इथे शिकलं पाहिजे. म्हणजे विमत्सर, आपण मत्सराच्या पलीकडे गेलो पाहिजे. कदाचित आपला असिस्टंट असेल, आपण बॉस असू, पण तो असिस्टंट आपल्यापेक्षा हुशार असेल, जर त्यानं काही मार्गदर्शन दिलं तर आपण ऐकलं पाहिजे. बरेचदा राजकारणामध्ये मंत्र्यांना काही तेवढं ज्ञान नसते, त्यांना संपूर्णपणे त्यांच्या सेक्रेटरीवरती अवलंबून राहावं लागते. त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी असतो, तो बुद्धिमान असतो आणि त्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांना वागावं लागतं. इथे मंत्री नाही म्हणू शकत की मी मंत्री आहे, मला सगळं माहिती आहे, तू मला कोण सांगणार. कारण त्याला माहिती असते की यांना अनुभव आहे, बरेच वर्षापासून हे काम करत आहे, त्यामुळे यांचा उपदेश आपण मानला पाहिजे, यांचा सल्ला आपण घेतला पाहिजे. म्हणजे होऊ शकते की आपला असिस्टंटसुद्धा आपल्यापेक्षा हुशार असू शकतो, त्याचीसुद्धा आपण मदत घ्यायला पाहिजे. मी बॉस आहे म्हणून मी त्याच्यावर बॉसिंगच करेल आणि मला सगळं माहिती आहे, मी कुणाचं ऐकणारच नाही, हा भाव मुळीच ठेवू नये. आपल्याला कधीकधी ज्युनियरचंसुद्धा ऐकावं लागतं, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये तर आपल्याला ज्ञान नसते. मग आपल्या ज्युनियरला जर ते ज्ञान असेल तर आपण त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांना फ्रीडम दिलं पाहिजे. पण कधीकधी असं होतं, बॉस त्यांना महत्त्वच देत नाही, स्वतः सगळं क्रेडिट घेऊ इच्छितो, त्यामुळे मग सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. तेव्हा तिसरी कंडिशन आहे विमत्सरः. यदृश्य लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. म्हणजे त्यानंतर पुढची कंडिशन आहे की सिद्ध आणि असिद्ध, म्हणजे यश आणि अपयश, विजय आणि पराभव, ह्या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये येणार. त्या दोन्ही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सम पाहिजे. बघा, जेव्हा विजय मिळतो, जेव्हा यश मिळते, तेव्हा काय आनंद होतो. आता तुम्ही जर खेळत असाल, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, काही म्हणा, आता त्यामधली एक टीम हारणार ना, हे नक्कीच आहे. दोन्ही टीमा तर जिंकू शकत नाही. मग इथे आपल्याला स्पोर्टिंग स्पिरिट घेतलं पाहिजे. अरे दोघांपैकी एक हरणारच, हे ठरलेलंच आहे. मग आपण हरलो म्हणून एवढं वाईट वाटून घेण्याचं काय कारण आहे, किंवा दुसरे जिंकले म्हणजे त्यांचा द्वेष करण्याची काय गरज आहे. म्हणजे इथे हार जीत हाच जीवनाचा नियम आहे. कधी आपली हार होते तर कधी आपली जीत होते. तर आपण हारलो म्हणून खूप वाईट वाटून घ्यायचं, किंवा आपल्याला ज्यांनी हरवलं त्यांचा द्वेष करायचा, त्यांना मारझोड करायची, त्यांचा बदला घ्यायचा, ही अशा प्रकारची टेंडन्सी खूप धोक्याची आहे. स्वीकार करा, तुम्ही हारले असाल त्याला आलिंगन द्या की ठीक आहे बाबा, तू जिंकला, तुझं अभिनंदन असो. पण आपण हरलो
आणि तो जिंकला, म्हणजे आपण हरल्याचे दुःख आणि तो जिंकला त्याच्यासाठी त्याच्याबद्दल द्वेष. तो जिंकला त्याचा आनंद तर नाहीच, मीच जिंकायला पाहिजे. मी नेहमीच जिंकायला पाहिजे का? खेळामध्ये दोन्ही असतं, कधी हारही स्वीकारावी लागते, कधी जीतही स्वीकारावी लागते. तेव्हा हा जीवन म्हणजे एक खेळच आहे. या खेळामध्ये कधी अपयश येतं, कधी यश येतं, कधी हार होते, कधी जीत होते. नेहमी काही तुम्हाला जयच प्राप्त होईल, नेहमी तुम्ही सिद्धच व्हाल असं काही नाही आहे, काही गॅरंटी नाही. आणि आध्यात्मिक जीवनात तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर आपण हा विचारच करू नये की मी एवढी साधना करतो, अजूनही मला ईश्वरलाभ का झाला नाही. आता तुम्ही साधना करता म्हणून काही ईश्वरलाभ होणं तुमच्या इच्छेवर नाही, भगवंताच्या कृपेवरती आहे. तेव्हा इथे कधीकधी तुम्हाला होणार नाही, एक जन्म नाही, तुम्हाला अजून 2 जन्म लागेल, 3 जन्म लागेल. पण एखादा दुसरा असेल, तुमच्यापेक्षा ज्युनियर असेल, त्याची जर खूप आध्यात्मिक प्रगती होत असेल तर त्याची ईर्ष्या करू नका, कारण तो पूर्वजन्मीचे चांगले संस्कार घेऊन जन्माला आलेला आहे. त्यानं प्रवास तुमच्या अगोदरच सुरू केलेला आहे. तुम्हाला ते तर माहिती नाही ना, तुम्ही फक्त हा जन्म बघता. ह्या जन्मामध्ये त्यानं एवढी प्रगती कशी केली, मी का नाही प्रगती करू शकत. आता ते त्याच्या संस्कारावरती अवलंबून आहे. म्हणून इथे कोणी जर आपल्यापेक्षा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत असेल तर आपण त्याचा द्वेष न करता त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपण पण वाईट वाटून घेऊ नये, आपणही समाधानी राहिलो पाहिजे. आपण हा विचार केला पाहिजे की अरे, आपण जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश केला त्यावेळेस आपलं मन किती अपवित्र होतं, आपलं मन किती अशांत होतं, आपल्याला जीवनामध्ये सुख आणि शांती नव्हती. पण आज आपण 10 वर्ष आध्यात्मिक जीवन लीड करत आहोत, आध्यात्मिक जीवनाच्या मार्गाने जात आहोत. बघा, आज आपली मानसिक स्थिती किती बदललेली आहे. ते 10 वर्षापूर्वीचं मन राहिलेलं नाही. आता एवढा बदल माझ्यामध्ये घडून आलेला आहे, तर यामध्येच मी समाधान मानायला पाहिजे. मला ईश्वरलाभ याच जन्मात झाला पाहिजे. प्रयत्न तर अवश्य केले पाहिजे, पण शेवटी आपल्या संस्कारावरती अवलंबून असते आणि आपल्या प्रयत्नावरती पण अवलंबून असते. तीव्र वैराग्य असेल, कठोर साधना असेल, चांगले संस्कार असेल तर प्रगती लवकर होईल. पण ह्या गोष्टी नसेल तर प्रगती आपली हळू होईल, पण त्यामध्ये सुद्धा समाधान मानायला पाहिजे. म्हणजे भौतिक जीवनामध्ये तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा मनुष्यानं समाधानी असायला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपल्यामध्ये असतील, पहिलं काय सांगितलं आहे, यदृश्य लाभ संतुष्टो, दुसरा आहे द्वंद्वातीतो, तिसरा आहे विमत्सर आणि चौथा आहे समसिद्धावसिद्धोच. ह्या 4 गोष्टी असेल तर कृत्वापि न निबध्यते. तुम्ही या जगामध्ये राहून कितीही कर्म केले तरी ते कर्म तुम्हाला बांधू शकणार नाही. उलट ते कर्म तुमच्या मुक्तीचं कारण ठरेल, तुमचं बंधन तोडण्याचं कारण ठरेल. पण ह्या गोष्टीचं आचरण व्हायला पाहिजे. इथे भगवंत सांगतात की कर्म तुम्हाला बांधू शकणार नाही जर तुम्ही ह्या गोष्टीचं आचरण केलं तर, आणि ते करणं शक्य आहे. भगवंत काही आपल्याला अशक्य असं सांगत नाही. जे आपल्याकडून होऊ शकतं तेच भगवंत सांगतात. तेव्हा ते शक्य आहे. कमीत कमी आपण प्रयत्न तर केले पाहिजे. त्यामध्ये यश येईल की अपयश येईल, काय होईल हा आपण विचार करायचा नाही, ते भगवंतावर सोडून द्यायचं. पण भगवंताने सांगितलेला मार्ग आचरणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे, आणि प्रयत्न केले तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. जोरात होणार नाही, पण प्रगती होईलच, हळूहळू होईल, आपल्या संस्काराप्रमाणे होईल, आपल्या मानसिकतेप्रमाणे होईल. पण आपण पूर्वीपेक्षा कितीतरी चांगले झालेलो असू, ते आपल्याला कळो की न कळो, पण आपल्यामध्ये बराच काही बदल झालेला असेल, न कळत आपल्यामध्ये परिवर्तन घडलेलं असेल. हे नक्की होणार. प्रत्येक कर्माचं फळ मिळणारच. तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणारच, हे तर ठरलेलंच आहे. तेव्हा बघा,
की कर्म करूनसुद्धा कर्म बांधू शकत नाही जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असेल तर. हेच भगवंताला इथे सांगायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.